सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय मुकादमांच्या घरातून बाहेर पडलेले असतात. दोघेही रस्त्याने जात असताना आता अक्षय रमाला म्हणतो की रमा, शशिकांत मुकादमांना एक सत्य सांगून मग जो काही निर्णय घेतला तो बरोबर आहे ना? तर रमा म्हणते तुम्ही अगदी बरोबर निर्णय घेतला आणि मी कायम तुमच्या सोबत आहे, अगदी तुमच्या सावलीसारखी. तर अक्षय म्हणतो की रमा, मला माहीत आहे की तू कायम माझ्यासोबत आहे आणि मी सुद्धा एवढ्या सहजासहजी घर सोडले नसते, पण ज्या घरात तुझा कायम अपमान करतात ते मला अजिबात आवडलेले नाहीये आणि सततच हे त्यांचं चालू असतं. काय आहे हे? अक्षय म्हणतो की मी आता कुणाला सोडणार नाहीये आणि एकेकाला उत्तर देणार. रमा म्हणते जाऊ दे ना, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता? अक्षय म्हणतो की आई जर घरी असती ना तर तिला खूप त्रास झाला असता आणि तिने आपल्याला घराबाहेर कधीच पडू दिलं नसतं. अक्षय म्हणतो की देवा, फक्त आईची काळजी घे बाबा. तर आता इकडे आब्या हा आई, आजी आणि शशिकांतकडे येत म्हणतो की घराबाहेर न काढता सुद्धा आपल्याला अक्षयला समजावता आलं असतं. आई आजी म्हणते की मी सुद्धा तेच म्हणते. तर शशिकांत म्हणतो की तुम्ही नका एवढी काळजी करू, आज संध्याकाळपर्यंत अक्षय घरी येईल. शशिकांत म्हणतो की आणि ते सुद्धा रमाला सोडून. तर आई आजी म्हणते की शशिकांत, तू स्वतःच्या मुलाला ओळखत नाहीस, तो अतिशय जिद्दी आहे, जिद्दी. शशिकांत म्हणतो की बघा तुम्ही, आणि तेवढ्यात रेवा तिथे येत म्हणते की बाबा हे तुम्ही काय केलं, अक्षयला घराबाहेर काढलं. तर शशिकांत म्हणतो की हे सगळं तुझ्यासाठी केलंय मी. डोळ्यात पाणी आणत रडतच रेवा म्हणते बाबा तुम्ही का केलं असे आणि अक्षय घर सोडून गेला. जोरात आता रेवा त्या आरशासमोरच्या औषधाच्या बाटल्या इकडे तिकडे फेकून म्हणते काय केलं तुम्ही बाबा. तर आब्या आता रेवाला धरतो. आई आजी म्हणते रेवा तू हे काय करतेस. तर आब्या म्हणतो की तिला सुद्धा त्रास होतोय. तर शशिकांत म्हणतो की हो बरोबर आहे, आम्ही नाही चिडणार तिच्यावर, जा बरं आब्या तिला घेऊन. तर आता इकडे रमा आणि अक्षय जात असताना खूप ऊन लागत असते. तेव्हा रमाने डोक्यावर पदर धरलेला असतो. अक्षय म्हणतो की रमा खूप ऊन आहे ग. तर रमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी कायम तुमची सावली बनून राहीन. तर आता इकडे अक्षय म्हणतो की पाण्यासाठी आपल्याकडे पैसे सुद्धा नाहीत. तर रमा म्हणते की पुढे मिळेल पाणी आपल्याला, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तेवढ्यात पुढे 3 ते 4 माठ पाण्याचे ठेवलेले असतात. रमा तिथे येत म्हणते की बघितलं ना, मी तुम्हाला म्हटले होते ना मिळेल ना पाणी. आणि रमा अक्षयला पाणी देते. रमा पाणी पित म्हणते की तुम्ही माझी काळजी करू नका, मी स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग. तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की रमा, या परिस्थितीत सुद्धा तू आनंदी कशी राहतेस. तर रमा म्हणते मग काय करायचं आपण. रमा म्हणते डोक्यावर छप्पर नाहीये, ऊन लागतंय, पण त्याच गोष्टीचा विचार करण्यात काय अर्थ आहे. इकडे आता रेवा तिच्या बेडरूम मध्ये एरझऱ्या मारत म्हणते की अक्षय तू प्लीज लवकर ये, तू जर नसला तर मी काय करणार आहे. इकडे आता रमा आणि अक्षय एका ठिकाणी येऊन बसतात. तर रमा म्हणते की एक दिवस आपण आपल्या आईकडे जाऊन राहू. तर अक्षय म्हणतो की अजिबात नाही रमा. तर अक्षय म्हणतो की मी एका महिन्यात 1,00,000 रुपये कमवूनच दाखवील त्या शशिकांत मुकादमाला. रमा म्हणते तुम्ही असं काय करताय, आपण फक्त एक दिवस आईकडे जाऊन राहू आणि काम शोधू आणि मग बाहेर पडू. अक्षय म्हणतो की नाही रामा, मी जर तुझ्या आईच्या घरी गेलो तर त्या शशिकांत मुकादमाला पुन्हा संशय येईल आणि तो म्हणेल की एकट्याला काही करता आलं नाही म्हणून सासऱ्याचा आधार घेतला. तर तेवढ्यात अक्षयला चक्कर येऊ लागते. तर रमा म्हणते म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की एक दिवस आईकडे जाऊयात आणि तुम्ही काही खाल्लंही नाही, थांबा मी लगेच तुम्हाला काहीतरी खायला आणते, असे म्हणत रमा तेथून निघून जाते. तर अक्षय रमाला सांगून गेलेला असतो की फार काही लांब जाऊ नको, आपल्याकडे फोनसुद्धा नाही बरं का रमा. तर रमा म्हणते हो हो मी आलेच आणि रमा निघून जाते. इकडे आता आरती आणि जान्हवी ह्या अक्षय रमा जाण्याची काळजी करत असतात. तर जान्हवी म्हणते की तू काही काळजी करू नकोस, हे बघ मी सुद्धा विरोध करणार होते पण आई आणि बाबा किती ॲग्रेसिव्ह झाले होते तू बघितलं ना. तर भीतीने आरती म्हणते की रमा आणि अक्षय परत येतील ना ग. जान्हवी म्हणते की आज ना उद्या अक्षय आणि रमा येतील, पण अगं मला काळजी वाटते ती फक्त त्यांच्याकडे काहीच नाही आहे, मोबाईलसुद्धा नाही आणि पैसेसुद्धा नाही आहेत, कपडेसुद्धा ते घेऊन गेलेले नाही आहेत. जान्हवी म्हणते मला तर खूप काळजी वाटते आणि त्यातली त्यात त्या अक्षयने 1,00,000 रुपये कमवण्याचं चॅलेंज घेतलंय. तर आता इकडे जान्हवी म्हणते की मी फक्त देवाकडे प्रार्थना करते की त्यांना चांगली बुद्धी देऊन लवकर घरी पाठव. तेवढ्यात आनंद तिथे येत म्हणतो की 1 मिनिट, अक्षयचं असं म्हणणं आहे की रेवा प्रेग्नंट नाहीये आणि रेवा म्हणते की तिचं मिसकॅरेज झालंय. आनंद म्हणतो यावरून तुम्ही अंदाज लावा ना, जे बाळ जन्माला येणारच नव्हतं. तर रेवा ही खोटं बोलते आणि नाटक करते. आरती म्हणते की पण तुम्ही स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये बघितलं ना, रेवा पडली आणि रक्त आलं. जान्हवी म्हणते की हो ते बघून मी सुद्धा आता ब्लँक झाले. रेवा प्रेग्नंट होती आणि तिचं मिसकॅरेज झालं, हे खूप भयंकर आहे. आनंद म्हणतो मी समजू शकतो पण अक्षय कधीच खोटं बोलत नाही, या बाबतीत माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे.
तर आता आनंद म्हणतो की तुम्हाला दोघींना विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही कुणावर विश्वास ठेवणार ते. इकडे आता रमा एका दुकानदाराला म्हणते की बाबा काही खायला मिळेल का, आमच्याकडे पैसे नाही आहेत. तर आता दुकानदार काही रामाला खायला देत नसतात. तर रामा विचार करते की आता मी काय करू, यांना कसं देऊ खायला, माझ्याकडे पैसेही नाहीत. तर तेवढ्यात रमा आता पुढे एका बाईच्या दुकानात येते आणि ती बाई समोर वडापाव करत असते. बाई म्हणते किती पाहिजे, तर रामा म्हणते 2. पण रामा म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत. तर ती बाई म्हणते की पैसे नाहीत आणि वडापाव खायचेत, मी काय गावजेवण घालणार आहे का. तर ती बाई म्हणते कपडे तर चांगले घालून आली. तर रामा म्हणते की अहो माझ्या मिस्टरांना शुगर आहे, त्यांना भूक लागली. तर ती बाई म्हणते की फुकट कुणी देतं का. तर रामा म्हणते फुकट नका देऊ, तुम्ही त्या बदल्यात मला काहीही काम सांगा मी करेन. तर ती बाई आता रामाला ती सगळी भांडी धुवायला सांगते. तेव्हा पटकन रामा आता ती सगळी भांडी घासून धुवू लागते. तर आता त्या बदल्यात त्या बाईने रामाला फक्त एकच वडापाव देण्याचे कबूल केलेले असते. इकडे आता रमा भांडी घासत असते. तर तिकडे अक्षय विचार करतो की बराच वेळ झाला रमाला जाऊन, पण ती अजून कशी आली नाही. आणि तिकडे रमा ठीक असेल ना, तिला काही झालं नसेल ना, आणि मी जाऊन बघू का असे म्हणत आता अक्षय उठू लागतो. पण तेवढ्यात आता अक्षयला पुन्हा चक्कर येऊ लागते. अक्षय म्हणतो की नको इथून जायला, मी जर गेलो आणि ती जर इथे आली तर परत चुकामुक होईल, तेव्हा नको जायला असे विचार करून अक्षय तिथेच बसतो. तर आता रमा इकडे सगळी भांडे घासते आणि म्हणते की ताई झाले बरं का सगळे घासून. तर तेवढ्यात ती बाई पुन्हा अजून दुसरे भांडे आणून देते आणि म्हणते की हे सुद्धा घास. तर रमा म्हणते की ताई मी त्यांना वडापाव देऊन येऊ का, त्यांना खूप भूक लागली. तर लगेच ती बाई म्हणते नाही नाही, तू जर माझा वडापाव घेऊन पळून गेलीस तर. तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो. तर आता तिकडे रमा पुन्हा ती सगळी भांडे धुवू लागते. तर आता इकडे अक्षय रमा येण्याची वाट बघत असतो. तर आता तिकडे अक्षय उठू लागतो, पण त्याला पुन्हा चक्कर येते. तर पुन्हा अक्षय बसतो आणि इकडे रमा भांडी घासते. इकडे आता अक्षय तिथे बसलेला असताना 4 ते 5 गुंड तिथे येतात आणि ते गुंड आता अक्षय भोवती गोळा होतात. तर अक्षय म्हणतो की इथे कुणी 2 वेण्या घातलेली हिरवी साडी नेसलेली मुलगी बघितली का. तर ते गुंड हसतच म्हणतात की इथे प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात आणि तुझ्याकडे पैसे आहेत का. तर अक्षय म्हणतो मी तुमच्याकडे काही मागत नाही, फक्त तुम्हाला विचारतोय. अक्षय म्हणतो ती माझी बायको आहे आणि मी तिची वाट बघतोय म्हणून विचारतो. तर तो गुंड म्हणतो की हो, पण तुझ्याकडे पैसे आहेत का. तर अक्षय म्हणतो नाही माझ्याकडे पैसे नाहीत. तर लगेच दुसरा गुंड म्हणतो की हा आमचा एरिया आहे, तुला पैसे द्यायचे नाही ना, मग इथे बसायचं नाही, तर चल निघ. अक्षय म्हणतो ठीक आहे, हा तुमचा एरिया आहे, तर मी इकडे बाहेर रस्त्यात उभा राहतो आणि माझ्या बायकोची वाट बघतोय. तर ते गुंड म्हणतात जास्त शहाणा बनतोयस का. तर अक्षय म्हणतो की दादा आता माझ्यात भांडायची एनर्जी सुद्धा नाही. तर लगेचच अक्षय तिथून जाऊ लागतो आणि म्हणतो की सॉरी दादा मला चक्कर येते. आणि अक्षय जाऊ लागतो. तर ते गुंड म्हणतात की जास्त फडाफडा बोलतोय आणि याची तलाशी घेऊयात का, चला रे, असे म्हणत गुंड आता अक्षय पाठीमागे येऊ लागतात. पुढे येत अक्षय विचार करतो की ही माणसे चांगली नाही आहेत, उगाच त्यांच्या नादी लागायला नको. आणि अक्षय त्याच्या हातातली अंगठी त्याच्या खिशात ठेवतो. तर आता इकडे अक्षय तेथून बाहेर येतो. तर रमा अक्षयकडे येत अक्षयला वडापाव देते. त्यानंतर रात्र होताच आता रमा आणि अक्षय एका झोपडीत राहणाऱ्या एका जोडप्याकडे येतात. तर ते जोडपे माणुसकीच्या नात्याने रमा आणि अक्षयला प्रेमाने जीव घालते. तर आता रात्री खूप थंडी वाजत असते. तेव्हा अक्षय त्या बाईला म्हणतो की मावशी माझ्या बायकोला खूप थंडी वाजते, तिच्या अंगावर घालायला काही कपडा मिळेल का. तेव्हा ती मावशी आता रमाला एक रग देते आणि त्या चादरीमध्ये आता रमा ही झोपी जाते. तर अक्षय प्रेमाने रमाकडे बघत तिथे बसलेला असतो. तर कसे वाटले रमा अक्षयचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आता अक्षय 1,00,000 रुपये कमवून शशिकांतच्या तोंडावर कसे फेकून मारतो आणि रमासोबत कसा संसार करतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.